हाय, तुम्ही सगळे कसे आहात? तर आज आमच्या घराची होणार आहे फिटिंग म्हणजे ते बोर्ड वगैरे तुम्हाला असे बोर्ड दिसत आहे ना ते सगळे सॉरी मी पडून गेली. हे सगळे बोर्ड आहे ना हे वाले बदलणार आहे. परत ही लाईट फिटिंग वगैरे सगळं नवीन होणार आहे. आणि हे बघा, आणि आज त्याच्यामुळे आज सगळ्या घरातला पसारा आवरला. खूप सारी अशी घाण निघाली. देवपूजा केली होती आज सकाळी उठून. आज सुट्टी होती म्हणून तुम्ही म्हणसान की कसं काय पहिल्याच ब्लॉकमध्ये आज स्कूलमध्ये नाही गेली. तर आज संडे होता आणि कपडे वगैरे सगळे धुवून झाले. आता मग भूक लागली होती तर मॅगी बनवली. मी तर सर्वात पहिलेच खाऊन घेतली कारण की माझ्याकडनं भुकेला राहत नाही. आता मम्मी खायचं चालू करते. मम्मीला बघायचं आहे. हे बघा, मला लागली यात भूक, काय करणार आहे. त्याच्यामुळे मी ना ही मी माझ्या हाताने बनवली मॅगी. आला झालं म्हटलं तर मी आपण थोडासा पसारा आवरून घेऊ, लाईट फिटिंग करायची. त्याच्यामुळे मग तिला म्हटलं मॅगी बनवून घ्या, आपण आज जेवण करून घेऊ मस्त छान. मग संध्याकाळी कोणाकोणाला आम्ही संध्याकाळी रेसिपी टाकून दिली. आज माहिती आहे आमच्या घरी आज काय बनणार आहे सांगू? नाही पण आता नाही संध्याकाळी आता नाही, संध्याकाळच्या ब्लॉकमध्ये. मग आता सांगितलं तर मग तुम्ही पाहणार नाही. मला तर माहितीच आहे काय राधा होती सुट्टी, त्याच्यामुळे आज राधाने सकाळी म्हणजे कसं मी उठते लवकर, रोज 5:30 वाजता तिच्या सोबतच उठून जाते. तिला टिफिन वगैरे बनवून देते मी राधासाठी. पण आज तिला म्हटलं तिला माहिती की सुट्टी असली त्या दिवशी मम्मी जपते, तर मग तेव्हा जपू देते. सुट्टी असली त्या दिवशी ते पाणी वगैरे सगळं भरून घेते, देवपूजा करून घेते. मग मला चहा बनवते, मला चहा देते, म्हणजे करते, भरपूर काम करते. तिला म्हटलं चल आता एक ब्लॉग घेऊन घे. मला आवडत नाही मॅगी. मला आवडते पण ते म्हणे मला खायची आहे. म्हटलं कर मग. तर ते बेसन बी आहे, बेसन बी खाऊन घ्यायचे. भाजी एवढ्या मला मागाच्या वस्तू येतात तर आपण फेकायच्या कशाले, कारण की आपण एवढं म्हणजे कशासाठी कमवतो आपण. मला रातचं नाही आवडत. त्याच्यामुळे नाही, रातची बेसन वगैरे नाही आवडत. ती नाही खात, पण मी सगळं बाशी पण खाऊन घेते. मी खाऊन घेते, मला नाही आवडत. मला बी आवडतं पण ते बेसन नाही, बेसन बरोबर नाही लागत. बेसन आवडत नाही. राधाची आवडतीची भाजी कोणती? माझी बघा, जसं वांग आवडतं, भरलेलं गव्हाचे शेंगा आवडतात. अजून काय आवडतं? डबुकडे आवडतात. मोदकची भाजी, कोणाकडे मोदकची भाजी म्हणतात, कोणाकडे डबुकडे म्हणतात. अलग अलग म्हणजे गावाची अलग अलग रीत असते. तिला आवडतं. मला तर सगळ्या आवडतं, फक्त करेला सोडून. करेला सोडून खाऊन घेईल मी जबरदस्ती. मी करेला नाही खाणार मी कधीच. तिला म्हटलं बाई चल, आज की एवढं सारं काम करलं तरी मी 8:30 वाजेपर्यंत सगळं काम होतं. फिटिंग करायची ना, त्याच्यामुळे. कारण की ना चक्की ना दळातच नाही, चक्कीने लावता येतं, बाहेरून दळण आणणं पडतं. मग चक्की असल्यावरती दळण बाहेरून आणायचं काय, मलाच जावं लागतं, एवढ्या लांबून दळण आणावं लागतं. त्याच्यामुळे मग म्हटलं 2 वर्ष झाले चक्की पडलेली, त्या चक्कीचा आज बोर्डाचा मुहूर्त लागला, तेव्हा ते आज काम होईल बाहेर. लक्की बघा, लक्की निसता वय वय करतो, म्हणजे बसू द्या आता त्याला जरा गरमीच्या घरातच. लक्की हाट सेकंड दे, लक्की सेकंड दे. ते गुस्सामध्ये वाटतं, नाही तर तो देतो मला. खाणी मॅगी चालू आहे आता, मॅगी खाणी चालू आहे आता बोला राधासोबत. काय बोला राधासोबत आता, हे बोलायला मी आता पहिल्या वेळेस ब्लॉग बनवते. मला आता एवढं काही माहिती नाही काय बनवाय, म्हणजे काय बोलायचं वगैरे. तर माझं माहिती कालपासून आता असा रुटीन होईल. मी ना माझी एक न्यू इंस्टाग्राम ID ओपन करेल. मी तुम्हाला सगळ्यांना त्याचं नाव बी सांगेल. आता ही जी म्हणजे की मी आकांक्षा आहे ना, तिचं नाव चेंज करून मम्मीला देऊन देईल. मम्मीचं नाव टाकेल त्याच्यामध्ये. कारण की आता ती म्हणजे कसं तिची वेगवेगळी असली तर ती तिच्या ह्याच्यात टाकू शकेल. तर ती माझ्यामध्येच हे करते, म्हणून म्हटलं आता ती जी ID आता ती टाकलं मस्त चालते ती ID. आता फॉलोवर बी पकडते. मी बनवून दिले आणि ती मम्मी करते. पण तिचे युजर माहिती, मी जेव्हा व्हिडिओ टाकते ना, 2 व्हिडिओ टाकले होते तेव्हा एवढे यूज नव्हते आले. माहिती 500-600पर्यंत आले होते. तर मम्मी टाकते ना तर चांगले वरती जात आहे यूज. तर मम्मीला म्हटलं की तू ती ID घेऊन घे.
मी माझी दुसरी बनवून देईल, ती आयडी तू घेऊन घे. मी रोजच काम करते ना. हां, मग ते मी कशी आहे ना माहिती आहे, असं एक आठवड्यात म्हणजे एक महिन्यातून 4-5 महिन्यातून वाटलं तर टाकेल ना, मी टाकतच नाही. मला आवडतच नाही. मला तर ब्लॉग बनवायला बी नाही आवडत. मम्मी म्हणते म्हणून बनवते, नाही तर मी बनवत नाही. कधीच मी बनवत नाही. आता पण बनवू लागेल पाहिजे की नाही माझ्या हा घरात हाय कोणी ते बी आहे, पण आपण तरी तरी धरायला कोणी नसतं तर मला तर तिलाच धरायला लागावं लागतं. तुम्ही एकटे करून थोडी काही होणार आहे. आणि मला काही अपेक्षा नाही. तर आमची एक आवड होऊन गेली की आपल्याला बोलायचं, व्हिडिओ काढायचे म्हणून. तर आपण आपलं माहिती आहे मला याच्यामध्ये नॉलेज तर आहे, म्हणजे थोडं थोडं नॉलेज आहे, थोडं थोडं आहे मला याच्यामध्ये नॉलेज. कसं करायचं, काय करायचं, काय टायटल टाकायचं, काय बोलायचं, एडिटिंग बी मस्त येते. तर मम्मी असं म्हणते की आता तुला इतकं सारं येतं तर मला येत नाही, तर तू करून देत जाय. तरी मी करतच होती पहिले. मम्मी करायची पहिले, काय म्हणता, हां पहिले मम्मी ते डिजिटलमध्ये काम करायची ना कंपनीमध्ये, तेव्हा मी तिला कंपनीमध्ये आमचे सगळे पैसे घेऊन सण हे झाले. काही नाही करता, नुसतं शिकवता नाही आणि काही नाही, पैसे भरायला. हां, आणि माहिती आहे मम्मीचे बी पैसे खूपच चालले गेले का कंपनीमध्ये. म्हणजे कसं आहे ना, तिकडं शिकवतात पण ते जास्त पॅकेजवाल्यांना शिकवतात, कमी पॅकेजवाल्यांना काही शिकवतात जेवढे ज्याचे पैसे तेवढे. आता ज्याच्याकडे जितके पैसे तितके तो शिकू शकतो, ज्याच्याकडे जितके पैसे नाही, तेवढे 1000 भरले तर त्याला कमी कोर्स करायचा. आता म्हणजे ती मेन डायरेक्ट 10,000वर होती. 10,000मध्ये सगळे येऊन जायचे 10,000मध्ये. आता कोणी पण शिकवता नाही ते. तरी शिकवत नव्हते. मग मम्मी म्हणे आता छोड म्हणे, आपण आता यूट्यूबमधलंच करू. मम्मी बोल काही. मला खाता येणार नाही. मम्मीला मॅगीची नाही खाता येत अजून. तुमचा माझ्याचा सपोर्ट राहू द्या. मी आता आहे ना, माझ्या कपाट तर लगेच झालं, नाही तर माझ्या कपाट वगैरे आवडेल. आणि आता काही असं येईल ना, वटपौर्णिमाचा मी तुम्हाला ब्लॉग शेअर करू, मम्मीला कशी तयार करून दिली. वटपौर्णिमा नाही आता सोमवारची, उद्या ना. हां उद्या जाईन, आजच्या रविवारी बरोबर उद्याच वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा आहे उद्या. तर मी तुम्हाला सांगितलं कसं करायचं, कसं करून देईल मम्मी रेडी. मम्मी म्हणत्या, मम्मीकडे माहिती आहे एवढ्या साड्या पडल्या, एवढ्या साड्या बाप. मग त्याच्यातली 1-2 बी देत नाही की मम्मी की तू घे म्हणून स्वतःसाठी. हा मी ते म्हणते की सगळ्या तिच्या साड्या माझ्या, पण तिचे ब्लाऊज बी तर मला व्हायला पाहिजे की नाही. तब्येत थोडी म्हणजे होतं, पण थोडं लूज पडतं इथून, असं थोडंसं लूज पडतं इथून. तर मम्मीला कसं म्हटलं की एक साडी तुझी होय, तर तिचं ब्लाऊज शिवला नाही होतं तर ते मला देऊन दे. तर मम्मी कशी म्हणते माहिती, मग तुला काय करायचे आता, राहू दे ना, तर कशाला घेते ब्लाऊज, असं म्हणते. कशाला साडी घेते. मम्मी मला म्हणते की म्हणे आता ती साडी आता घातली होती केव्हा तरी, म्हणे आता ती साडी मला घालून घेऊ दे, मग तू करून घे जे म्हणते साडी. घालून बी घेतलं, ब्लाऊज बी शिवून घेतलं, सगळं करून घेतलं. म्हणे घेऊन दे मी. आता तुम्ही कसं काय घेतली साडी. मी कपडे घेतले, कपडे तर अजून काही घेतले नाही आता, अधिक महिन्याचे लय सारे कपडे पडले. माझ्या बाहेरच्या पप्पांचा एक नाईट ड्रेस धुवून दिला. हां एक नाईट ड्रेस घेऊन दिला, फक्त एक नाईट ड्रेस, एकच नाईट ड्रेस, पण चांगला आहे नाईट ड्रेस. मी मला दाखवेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता तो थोडासा कपाट गंध आहे ना, उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. ते म्हटलंच गंध आहे, तुम्ही म्हणता एवढं काय गंध करून ठेवते. घर छापचे पाणी कपाटात बघितलं तरी घाण, लय सारा गंध आहे माझ्या कपाटचा. उद्या वटपौर्णिमा हाय, कबीर जयंती बी हाय. वटपौर्णिमा काय मम्मी, तू वटपौर्णिमा कोणती साडी घालणार. कोणती बी घालून. मम्मीकडे एवढ्या साड्या पडल्या तरी मम्मी माहिती पप्पा घालते, मला एक साडी घेऊन द्या, मला एक साडी घेऊन द्या. घालत तर काही नाही, एकच वेळेस सगळ्या साड्या म्हणजे एक वेळेस घातले, बाकी काहीच नाही घातले. एक वेळेस मी ना घातली होती, माझ्या फेअरवेल होतं शाळेमध्ये, तेव्हा एक वेळेस घातली होती, बस झालं. बाकी साड्यात बी मग मान म्हणते साडीत नाही म्हणून माझी. आता रविवारी म्हणून मी ब्लॉग घेते, नाही तर मग उद्या सोमवारपासून तर मी शाळेतून येईल तेव्हाच जाईल. मम्मी बहुतेक तिथे बी लय भीड असते, तर मग मी शाळेतून आल्यावर रेडी झाल्यावर बहुतेक मम्मी तिकडं जाईल. तिथं जाऊन आम्ही आता उद्या बघू कुठं जायचं आहे, तर म्हणजे की ते बाबाच्या घरी जायचं की मग इथंच पूजा करू काय माहिती, तर मम्मीच्या याच्यावर येते. मी अजून तर काहीच केलं नाही. आली थोडं घाम होतं, बाहेर तेवढं ऊन आहे, बाप लय ऊन आहे बाहेर. आमच्याकडे तर पाऊस बी नाही आहे.
पाऊस बी नाही. मम्मी म्हणते आपल्याकडे जास्त पापी लोक आहे म्हणून पाऊस नाही आहे. पाऊसच पडत नाही आमच्याकडे. मम्मी पा काय बनवलंय सगळं? मम्मीने अजून जेवण म्हणजे जास्त केलं नाही, कमीच मला केलं. पाऊस नाही वाटत. उन्हाळ्याचं आहे ना असं. उन्हाळ्याचं खरंच जेवण जात नाही. मी माहिती आहे जास्त खाणारी मुलगी कमी होऊन गेलं हा, म्हणजे. त्याच्यामुळे मी राधाने म्हटलं केवळ मॅगीच बनवून टाक, जाऊ दे. चला आता उद्या भेटूया. चला बाय मम्मी, बाय. चला आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला हां सांगेन. उद्याच्या नाही. हां उद्याच्याच ब्लॉगमध्ये भेटू. हा ब्लॉग उद्या जाईल, आज नाही तर उद्यापर्यंत तर चाललाच जाईल. मग आपण वटपौर्णिमाचे मी ब्लॉग टाकू आणि संध्याकाळी आम्ही काय बनवणार आहे काय नाही ते बी टाकू. एक तर शॉर्टमध्ये बी टाकू, जमलं तर शॉर्टमध्ये टाकू, नाही तर लॉंग बनवून टाकू. सीधा रेसिपीज टाकून देऊ आम्ही, काय टेन्शन नाही. मम्मी माहिती एकदम मस्त भाजी बनवते, असं वाटतं ना की बोटं चाटायचं. नाही मम्मी. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.